बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। निलेश चव्हाणवर कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। चव्हाण याच्या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी ही केली जाणार आहे आणि थोड्याच वेळात या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्ट आपला निर्णय देणार आहे। तर काल त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। चव्हाणच्या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी ही केली जाईल आणि थोड्याच वेळात कोर्ट आपला निर्णय देणार आहे। नेपाळमधनं निलेश चव्हाणला बेड्या ठोकण्यात आल्या। गेले 10 दिवस तो गुंगारा देत होता। विविध राज्यांमधनं त्यानं प्रवास केला आणि त्यानंतर आता आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। सूरज कसबे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सूरज, ऋतुजा, सकाळी आज निलेश चव्हाणला पुणे कोर्टामध्ये हजर करण्यात आले। कोर्टासमोर त्याची सुनावणी करण्यात आली। आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी असं म्हटलं की मोबाईल जप्त करायचे आहेत, तर आधी मोबाईल त्याच्याकडे आहे का ते तर सांगावं लागेल। त्यानंतर त्यांनी म्हटलं की फक्त वैष्णवीचे बाळ त्याच्याकडे होते म्हणून त्याचं नाव या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात गोवलं जाते। यावरती सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला तो होता की हगवणे हा कुटुंबाचा नातेवाईक नाही ना, हगवणे हा कुटुंबाचा नातेवाईक नसला तरी त्याच्याकडे 3 दिवस हे वैष्णवीचे बाळ ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर आरोपीचे वकील यांनी जो युक्तिवाद केला तो असा होता की केवळ बाळ त्याच्याकडे होतं म्हणून या प्रकरणात त्याचं नाव घेण्यात आले। त्यानंतर वेगवेगळे गुन्हे त्याच्यावरती दाखल करण्यात आले। त्याच्याकडे शस्त्राचा परवाना आहे। निश्चित सूरज, काही क्षणांसाठी थांबवते। यामध्ये एक अपडेट समोर येते तर निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। कोर्टानं या संदर्भात निर्णय दिलेला आहे। आता निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी ही देण्यात आलेली आहे। सूरजकडे पुन्हा एकदा जाऊया। सूरज, खरं तर 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी होती, मात्र कोर्टानं 3 दिवसांची कोठडी ही सुनावलेली आहे। ऋतुजा, बावधन पोलिसांनी मेहरबान कोर्टाकडे निलेशची 5 दिवसाची पोलीस कोठडी मागितली, मात्र न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। निलेशकडे करिश्मा आणि लता यांचे मोबाईल फोन सुद्धा असण्याची शक्यता। त्याचबरोबर निलेशला पुण्यापासून नेपाळपर्यंत जाण्यात कोणी कोणी मदत केली याचा देखील तपास करायचा। त्याचबरोबर हे संपूर्ण प्रकरण होत असताना निलेश फरार का झाला हे देखील पोलिसांना शोधायचे। त्याचबरोबर हगवणे आणि निलेश चव्हाण यांच्या जवळचा संबंध आहे, त्यामुळे संपूर्ण या वैष्णवी हगवणे मृत्यू हुंडाबळी प्रकरणाची संपूर्ण माहिती सुद्धा निलेशकडे असण्याची शक्यता। त्यामुळेच पोलिसांनी त्याला 5 दिवसाची कोठडी मागली होती, मात्र न्यायालयाने ती 3 दिवसाची दिली। आता या 3 दिवसाच्या कोठडीमध्ये अन्य काही प्रश्नांची उकल होती का ते पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची ही या ठिकाणी आता कोर्टानं दिलेली आहे निलेश चव्हाणला आणि यामध्ये त्याला कोणी कोणी मदत केलेली होती याचाही तपास घेतला जाणार आहे। निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानं मुळशीमधनं पळ काढला, पण त्यानं नेपाळ नेमकं कसं गाठलं ते आपण पाहूयात। सुरुवातीला तो मुळशीमध्ये होता, पळ काढल्यानंतर तो पुणे जिल्ह्यामध्ये पोहोचला, तिथून थेट दिल्ली गाठली आणि नंतर गोरखपूर या ठिकाणी तो होता। त्यानंतर शेवटी तो नेपाळमध्ये पोहोचला आणि तिथूनच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। तर 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शोध नेमका कसा लागला पाहूयात। 6 पोलीस पथकं निलेश चव्हाणच्या शोधात होती। पुणे सायबर पोलीस सुद्धा निलेशच्या मागावर होते। भारतीय कंपनीचं सिम कार्ड तो वापरत नव्हता। निलेशचं त्यामुळे लोकेशन ट्रॅक करता येत नव्हतं, मात्र नेपाळमधून त्यानं सिम कार्ड खरेदी करून वापरलं। नेपाळमधील सिम कार्डद्वारे इंटरनेटचा त्यानं वापर केला, त्यामुळे सायबर पोलिसांना निलेशच्या ठिकाणाचा सुगावा लागला। निलेश भारत नेपाळ सीमेवर लपून बसलेला होता। निलेशनं नेपाळमध्ये जाण्याची तयारी केलेली होती, मात्र बावधन पोलिसांनी नेपाळ गाठून तिथे त्याला पकडलं।